आज आपण बनवणार आहोत अशी एक रेसिपी जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी. जर बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असे पोहे बटाट्याचे कटलेट्स आज आपण बनवणार आहोत. तर नमस्कार, रितिकाज रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण पोहे बटाट्याचे कटलेट्स बघणार आहोत. यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही, अगदी घरातल्या साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. तर या रेसिपीसाठी आपल्याला पोहे लागणार आहेत. मी या ठिकाणी 1 वाटी पोहे घेतलेत. पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. मी या ठिकाणी पोहे 2 वेळा धुवून स्वच्छ असे भिजवलेले आहेत. पोहे थोडा वेळ भिजत आहेत तोपर्यंत आपल्याला बटाटे शिजवून घेतले, त्याची साल काढून घ्यायची. मी ते 3 बटाटे शिजवून घेतले आहेत. त्याची साल काढून ते आपल्याला किसणीवरती किसून घ्यायचे आहेत. किसून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये गाठी होत नाहीत आणि ते व्यवस्थित मिक्स होतं. म्हणजे जर तुम्ही हाताने स्मॅश केलात तर व्यवस्थित होत नाही, म्हणून मी इथे किसणीने किसून घेतले. आणि यामध्ये आपल्याला भिजलेले जे पोहे होते ते घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची तुम्ही स्किप देखील करू शकता. लहान मुलांना करणार असाल तर तुम्ही हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, मी मीडियम साईजचे 2 कांदे चिरून घेतलेत. आणि अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड, त्यानंतर लाल तिखट चवीनुसार, तुम्ही कमी जास्त करू शकताय. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ 1 चमचा इतकं घातलं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळे मसाले बटाटे आणि पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत. अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं. तर इथं मी सगळा जे सारण आहे ते व्यवस्थित बटाटे, पोहे आणि सगळे मसाले मिक्स करून घेतले. त्यानंतर तुम्हाला ज्या शेपमध्ये कटलेट्स आवडतात त्या शेपमध्ये तुम्ही हे कटलेट्स बनवू शकता. चपटे देखील बनवू शकता. मी ते असे लांबट आकाराचे कटलेट्स बनवून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता, हे बनवायला अगदी सोपे आहेत. कोणीही अगदी सहज बनवू शकेल. मी असे हे गोळे बनवून घेतलेत. तर हे सगळे गोळे मी असे बनवून घेतलेत या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला एक बॅटर बनवायचं आहे. त्यासाठी मी इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉर घेतलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून आपल्याला एक पातळ अशी पेस्ट बनवायची. तर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील घेऊ शकताय. तांदळाचं पीठसुद्धा चालेल. तर यामध्ये पाणी घालून आपल्याला अशी एक पातळ कन्सिस्टन्सीची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि मी या ठिकाणी कटलेट्सला लावण्यासाठी ज्या खिरीच्या शेवळ्या असतात त्या बारीक चुरून घेतल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी ब्रेडचा जो चुरा मिळतो ते देखील घेऊ शकता. तर आपल्याला जे कटलेट्स बनवलेत ते त्या पेस्टमध्ये बुडवून नंतर आपल्याला शेवयामध्ये ते असे व्यवस्थित डीप करून घ्यायचे आहेत, म्हणजे सगळीकडे शेवया व्यवस्थित चिकटतील. अशा प्रकारे हे आपल्याला सगळे कटलेट्स शेवयामध्ये असे डीप करून घ्यायचे आहेत. आता मी ते सगळे कटलेट्स व्यवस्थित शेवया लावून घेतलेत. तुम्ही हे फ्रीजमध्ये देखील ठेवू शकताय. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते व्यवस्थित सेट होतं आणि तेलामध्ये अजिबात शेवया निघत नाहीत. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही तसं देखील तळू शकताय. इथं कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले आणि त्यानंतर मी थोडेसे कटलेट्स तळण्यासाठी कढईमध्ये सोडलेले आहेत. तर आपल्याला हे दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. तुम्ही इथं बघू शकता, एका साईडने व्यवस्थित तळलेले आहेत म्हणून मी ते पलटून दुसऱ्या साईडने देखील तळून घेतले आहेत. तर 2-3 मिनटानंतर याचा कलर चेंज होतो. तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे. अशा प्रकारे मी हे कटलेट्स तळून घेतले आहेत. तर अशा प्रकारे हे पोहे बटाट्याचे कटलेट्स बनवायला अगदी सोपे आहेत. आपल्या घरातल्या साहित्यापासून आपण हे बनवू शकतो. जर तुम्ही हे पहिल्यांदाच बनवणार असाल तरीही तुम्ही अगदी सहज बनवू शकता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टीचं बरोबर प्रमाण सांगितलं आहे. तसेच काही गोष्टी नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही काय वापरू शकता हे देखील सांगितलं आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सायंकाळच्या वेळी मुलं शाळेतून येतात किंवा सायंकाळच्या वेळी काहीतरी छान असं खावं असं वाटतं, त्यावेळेला तुम्ही ही रेसिपी
बनवून खाऊ शकता. वेळ देखील खूप कमी लागतो. अगदी झटपट ही रेसिपी तयार होते. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा प्रकारच्या खूप साऱ्या रेसिपीज पाहायला मिळतील ज्या अगदी झटपट होतात आणि कमीत कमी वेळेत कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच साध्या आणि चविष्ट रेसिपीसह. धन्यवाद.